आरवली क्रिकेट टीम और विजय केरवाड़ी क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए गोपाल भट्टा स्ट्राइक पर, लतेश साळगावकर और पावर प्ले का पहला ओवर लेकर बॉलिंग मार्ग पर बाबा बागकर। एक बहुत अच्छे गेंदबाज है, एक अच्छी टीम है आरवलीश्वर आरवली क्रिकेट टीम। फुल टॉस गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर दूर है और जब तक गेंद को उठाते फील्ड करते। 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। दो रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ बॉलिंग मार्ग पर बाबा बागकर अपने लंबे रनअप के साथ सामने स्ट्राइक पर खुद के व्यक्तिगत 2 पर बल्लेबाजी करते हुए गोपाल भट्टा सामना करेंगे। इस बार ऑफसाइड पर गेंद हवा में, कवर पॉइंट पर, फील्डर से दूर है गेंद। फिर से एक बार पहले रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक गेंद फील्ड होती थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में। थोड़ा सा अधूरा हिस्सा लगा था, कवर पर खेलना चाहते थे, गेंद निकली थी कवर पॉइंट पर लेकिन कैच का बिल्कुल मौका नहीं मिला। 2 रन बने स्कोर के खाते में, स्कोर पहुंचा 4 पर। 2 फील्डर है बाहर, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉन्ग अप बाउंड्री पर और अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट गेंदबाजी करते हुए। ओ बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। इस बार बल्लेबाज को बीट करते हुए ऑन साइड पर बल्ला घुमाया था, गेंद बल्लेबाज को बीट करते हुए गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 4 पर। आगे निकलकर खेला, गेंद हवा में, इस बार ओ और इसी के साथ लॉन्ग अप पर कैच को पकड़ते हुए पहला विकेट चला गया टीम का। स्कोर टोटल 4 रन 1 विकेट पर। डीजे पर नए बल्लेबाज रोहन लोने मैदान पर एक अच्छा विकेट हासिल करते हुए, लेकिन फील्डिंग को दाद देनी पड़ेगी। बहुत अच्छा कैच पकड़ा लॉन्ग अप पर, ओमकार चिपकर जो लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डिंग कर रहे, एक अच्छा कैच पकड़ा। ओ ये गेंद बाहरी किनारा लेते हुए विकेट कीपर के हाथों को बिल्कुल थोड़ी सी लगी गेंद, लेकिन कैच नहीं बना पाए और डिक्लेयर जोन में गेंद, शॉर्ट थर्ड मैन पर गेंद फील्ड होती हुई तब तक एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 5 रनों पर। ऑन साइड पर बहुत ही लाजवाब शॉट, डीप स्क्वायर लेग पर हवाई फायर और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर।
स्क्वायर लेग पर और गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे विकेट के नुकसान पर अब साइड पर इस बार कट किया, एक अपर कट का शॉट, कवर पॉइंट, बाउंड्री पर गेंद, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। अमन कावड़े फिर से एक बार ऑफसाइड पर कट किया, गेंद निकली गली की तरफ, जो डिक्लेयर एरिया, एक सिंगल मिलेगा स्कोर के खाते में। 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 20 पर, 20 रन 1 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी हवा में गेंद, मिड विकेट पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते देखना होगा, अच्छा थ्रो, लेकिन थ्रो नॉन स्ट्राइकर एंड पर होना चाहिए था। अगर नॉन स्ट्राइकर एंड पर वामन कावड़े के हाथों में, गेंदबाज के हाथों में थ्रो करते तो खतरा बन सकता था। 2 रन बने स्कोर के खाते में। स्पर्धेदरम्यान क्रिकेट पुरतं मर्यादित नसून ज्यांचं क्षेत्र विस्तीर्ण आहे, दशावतार म्हणा, भजन स्पर्धा म्हणा, डबल बारी म्हणा, असा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आमचे मित्र राजाओं के राजा राजा सामंत यांचं आगमन होतंय। ऑन साइडला शॉर्ट आर्म पोल, स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, तो सीमा रेषे पार, षटकार। इस बार ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा, और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 1 रन मिला स्कोर में, स्कोर
बहुत अच्छी गेंद, इस बार लेग ब्रेक टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 38 पर। यानंतर सामना असेल तो सिंहगर्जना केरवाडी विरुद्ध तारकर्ली मालवण या दोन संघादरम्यान। चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या। तारकर्ली मालवण विरुद्ध सिंहगर्जना केरवाडी। छोटी गेंद, इस बार फिर से हवा में गेंद, मिड विकेट पर फील्डर, और इस बार कोई गलती नहीं की और एक विकेट चला गया। 4 विकेट के नुकसान पर टोटल स्कोर 38 रन टीम का, 38 लॉस ऑफ 4 विकेट। विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या। संजय उगवेकर, संजय या। नए बल्लेबाज आते हुए मैदान पर निखिल। मैदान पर निखिल गावड़े, ऑलराउंडर खिलाड़ी है टीम के। ड्राइव किया, इस बार ऑफसाइड पर, कवर पॉइंट पर फील्डर, एक सिंगल के साथ स्कोर 39, 39 रन। 4 विकेट के नुकसान पर 39 रन। Mais difícil do प्रणय बाकर अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर, सामने बल्लेबाज है निखिल गावड़े स्ट्राइक पर। आखिरी ओवर का खेल जारी है, 5 ओवर का मैच। अच्छा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर पहला रन बड़ी तेजी के, लॉन्ग ऑन बाउंड्री पर उतनी शानदार फील्डिंग, सिर्फ सिंगल बनता हुआ अपना खाता खोला निखिल ने सिंगल के साथ, और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा, टोटल पहुंचा 40 रनों पर, 4 विकेट के नुकसान पर। 40 रन 4 विकेट के नुकसान पर आज का अंतिम दिन इस टूर्नामेंट का। विजय क्रिकेट क्लब आयोजित केरवाड़ी, ये शानदार आयोजन इस टूर्नामेंट का। छोड़ा, इस बार जाने दिया, एक अच्छी गेंद, डॉट गेंद, देखते रह गए सचिन टाकर, शायद उम्मीद कर रहे थे वाइड बॉल के लिए, लेकिन एक बहुत अच्छी लाइन पर अच्छी गेंद थी। कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। अंतिम ओवर का खेल यानी 5वें ओवर का जारी है। टॉस जीता अरवलीश्वर अरवली क्रिकेट टीम ने फील्डिंग करती हुई, और विजय क्रिकेट
लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑन पर फील्डर और इसी के साथ पांचवा विकेट चला गया। थोड़ी सी ताकत कम पड़ गई शॉट के ऊपर। निखिल गावड़े आउट होकर वापस पांचवें विकेट के रूप में डीजे। तर ते खेळाडू मैदानात पंचगिरीच्या भूमिकेत दिसत आहेत। उत्तम मोठे आणि राधाकृष्ण पेडणेकर आणि नाना नाईक। फुलटॉस ऑन साइड पर इस बार मिड विकेट स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर गेंद सिक्सर 6 रन के लिए। टोटल पहुंचा स्कोर 47 और मैच को जीतने के लिए बनाने पड़ेंगे 48। धावफलक 47 धावा सामना जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 48 धावा या आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला। नाना परब मी म्हणत की कुठेतरी जो शेवटच्या चेंडूवर षटकार बसला कदाचित हा फटका मॅच मधला एक महत्वाचा फटका ठरू शकतो। बघूया काय घडतंय। दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते त्या अगोदर पुन्हा एकदा आम्ही कॉल करत आहोत। चला या कॅप्टन तारकर्ली मालवण क्रिकेट संघ विरुद्ध सिंह गर्जना केरवाडी। आमचे मोहन बांदेकर हे दिसत आहेत या स्पर्धेदरम्यान। चला कॅप्टन या सिंह गर्जना केरवाडी विरुद्ध तारकर्ली मालवण क्रिकेट संघ दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या। उशीर करू नका मित्रांनो कारण आज भरपूर सामने अंतिम दिवस अंतिम सामना आणि त्यामुळेच तुम्ही सर्वांनी लवकर या आणि छोटासा ब्रेक वळूया कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज नाना परब यांचा। फुटबॉल क्रिकेट स्पर्धा स्पर्धेची संकल्पना एक गाव एक संघ अशा धर्तीवरची क्रिकेट स्पर्धा। स्पर्धेचं औचित्य खासदार चषक 2026 स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिली उपउपांत्य फेरीची लढत आपण बघतोय मैदानावर। पहिला सामना विजय क्रिकेट क्लब विपक्ष आरवलीश्वर आरवली या दोन संघादरम्यान। प्रथम फलंदाजी करतोय तो विजय क्रिकेट संघ आणि धावफलक 47 धावा धावफलकावर 48 धावांचा पाठलाग आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघासमोर ठेवलाय आणि फलंदाजी करत असताना सुरुवात केली होती ती कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाल बटा आणि लतेश सालगावकरनं। यानंतरचा सामना असेल सिद्धेश्वर दाळकर तळवडे तारकर्ली विपक्ष सिंह गर्जना केरवाडी या दोन संघादरम्यान दुसरी उपउपांत्य फेरीची लढत असेल। दोन्ही संघ नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। सुरुवात केली होती गणेश आणि गोपाल आणि लतेश साळगावकर। गोपाल बट्टा 4 धावा 12 धावांचं योगदान लतेश साळगावकर देतोय 13 धावा। रोहन लोणे 2 धावा। रोहन 13 धावा दाजी धुरत 2 धावा आपल्या संघासाठी।
सचिन टाकर 3 धावा आपल्या संघासाठी जमवतोय. निखिल 1 धावा आणि शेवट साहिल घाटवळ 6 धावा जमवतोय आणि गोलंदाजी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. यानंतरचे सामन्याचा टॉस होईल. दोन्ही संघ आपल्याला विनंती की लगेचच आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सलामीची जोडी मैदानात पोहोचली. एका बाजूनं आरवलीचा एक गुणवान खेळाडू सध्याच्या घडीला आरवली क्रिकेट संघासाठी एक सुंदर योगदान प्रत्येक स्पर्धेत देतोय. तो उंच पुरासा खेळाडू भरदार शरीर यष्टी विशाल कावळे हा मैदानावर पाहायला मिळतोय. आरवली क्रिकेट संघ 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आरवली प्रणय आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. स्ट्राईकला विशाल कावळे उंच पुरासा खेळाडू भरदार शरीरयष्टी ज्याच्याकडे अनुभव टेनिस क्रिकेटचा भरपूर आणि गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण सांघिक पॉवर प्ले षटक हाताळतोय तो निखिल गावडे. पहिला चेंडू पुलरले त्याचा मोठा फटका आलाय. हवे चेंडू क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑनवरनं ऐन मोक्याच्या क्षणी मैदानावर काय घडलंय. ची चूक झाली खरी रोहन लोणेकडनं, कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका विशालचा चेंडू प्रयत्न आलाय. त्यानंतर मात्र झेल सुटलाय रोहन लोणेकडनं. ऐन मोक्याच्या क्षणी झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवर 48 धावांचा पाठलाग आणि नवीन फलंदाज आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यश आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सिंहगर्जना केरवडी क्रिकेट संघ कर्णधार प्रकाश येरागी इथं पोहोचलाय. सिद्धेश्वर दाळकर तळवडे तारकर्ली क्रिकेट संघ हर्षवर्धन रोगे आपण जर इथं पोहोचला असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. निखिल गोलंदाजीच्या मार्गावर सुंदर चेंडू मिडल एक्स्टोमवर पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर जातो. यष्टी मागे गोपाल बट्टा चेंडू थांबवतोय. परतीची फेक ही गोलंदाजापर्यंत पोहोचते. चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत बंटी यांच्या करवी निर्धाव झाली आहे. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली या मैदानावर, कारण पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय पण तो झेल सुटल्यानंतर काय कमबॅक केलाय. सुंदर गोलंदाजी केली या विजय क्रिकेट क्लबच्या मैदानावर आणि एक गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्याचा मारा. आणि यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही कर्णधार इथं पोहोचलेत आणि नाणेफेक होती ती आजच्या दिवशी एक सुमधुर आपण आवाज ऐकणार. ते कुडाळ तालुक्यातील एक सुंदर आवाज सन्माननीय राजा सामंत यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या उपपंत फेरीच्या सामन्याची नाणेफेक होते. दोन्ही कर्णधार प्रकाश एरागी आणि सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघ कर्णधार सुकृत जोशी हे इथं पोहोचले. निखिल गोलंदाजीच्या मार्गावर मान्यवर कक्षेच्या समोरच्या एंडकडनं यश थोडासा चुकतोय. प्रथमच्या पहिल्या षटकात थोडासा साचपडत खेळतोय. मात्र याला पूर्ण श्रेय दिलं जाईल ते निखिल गावडे याला. 5 चेंडूचा खेळ संपतोय. सलग 4 चेंडू हे निर्धाव निघाले आणि गोलंदाजांना आपला वरचष्मा गाजवला या मैदानावर. याही बघतो निश्चितच गुल्डे स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची त्याचबरोबर चेंडू फळीचा अलग स्पर्श झाला आणि यष्टी मागे सुंदर क्षेत्ररक्षण झेल टिपलाय तो गोपाल बटानं. अर्थातच बंटी मी म्हणेन कुठेतरी पहिल्या चेंडूवर 1 धाव निघाल्यानंतर सलगचे 5-4 चेंडू निर्धाव निघाले आणि शेवटच्या चेंडूवर जो काहीसा चाच पडत खेळत होता त्याचं प्रत्युत्तर आपण बघतोय. पहिला हादरा बसतोय तो आरवली क्रिकेट संघाला 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद 1 धावा धावपलकावर. यानंतरचा दुसरा उपपंत फेरीचा सामना तो म्हणजे सिद्धेश्वर दाळकर तळवडे तारकर्ली विपक्ष सिंहगर्जना केरवाडी या दोन संघादरम्यान नाणेफेक झाले. सिंहगर्जना केरवाडी क्रिकेट संघ हा नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय कळवा. सिंहगर्जना केरवाडी क्रिकेट संघ यानंतर लगेचच हा सामना खेळवला जाईल. पहिली लढत उपपंत फेरीची आणि त्यानंतर मैदानात पावलं टाकतोय तो संघाचा कर्णधार या नात्याने अनुप मातोंडकर. यश थोडासा पहिल्या दुसऱ्या
त्याच्या समोरच्या एंडकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आता येतोय तो रोहन लोणे. ज्या पॉवर प्लेच्या षटकात धावा आरवली क्रिकेट संघासाठी महत्वपूर्ण होत्या, परंतु त्या धावांना कुठेतरी वाचवल्यात त्या विजय क्रिकेट क्लबनं. आणि गोलंदाजी रोहन लोणे सज्ज होतोय. सुंदर चेंडू यावेळी मात्र गुडले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची घेतोय आणि त्यानंतर यष्टी मागे सुंदर यष्टी रक्षण पाहायला मिळालंय. पहिला चेंडू निर्धाव निघालाय म्हणजे काय गोलंदाजी बंटी या स्पेल मध्ये केले, कारण जी स्पेलला सुरुवात केली होती निखिलनं शफल झालाय. बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साइडला उडवलाय. निश्चितच मिड विकेटला चेंडू फरार होतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर आता मात्र आक्रमण करायला सुरुवात केली ती वामन कावळेनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका आलाय. हवेचा वेध आणि वायडिश मिड विकेटला चेंडू फरार झालाय. आणखीन एक सलग दुसऱ्या चेंडूवर षटकार बसलोय आणि धावफलक पाहायला मिळतोय तो एका षटकाराच्या मदतीनं 13 धावा धावफलकावर. झेल सुटल्यानंतर या फलंदाजानं 2 षटकार मोठे टोलावलेत. थोडस महागडं जीवनदान ठरलंय ते फलंदाज आपण बघतोय. सलग आताही मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडू वायडिश मिड विकेटला चेंडू टोलावलाय म्हणजे सलगचा 3रा षटकार पाहायला मिळालाय तो वामन कावळेच्या चेंडू प्रयत्न. धावफलक 48 धावांचा पाठलाग करताना तब्बल 19 धावा धावफलकावर. या फलंदाजानं काय सुंदर फटकेबाजी केली. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाल्यानंतर याचा पूर्णतः फायदा मिळवला. या विस्फोटक फलंदाजानं आरवली क्रिकेट संघासाठी महत्वपूर्ण योगदान हे प्रत्येक स्पर्धेत ज्याच्याकडनं पाहायला मिळालंय तो अनुभवी आणि गुणवान खेळाडू वामन सज्ज आलाय स्ट्राईकला. फुलरले पद्धतीचा चेंडू वायडिश लॉगानला क्षेत्ररक्षक लतेश सालगावकर येतोय. प्रथमतः चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय. एकेरी धावेवर समाधान मानतोय तो फलंदाजचा वामन कावळे. धावफलक एकेरी धावेनं पुढे सरकलाय तो 20 धावा 48 या धावसंख्येचा पाठलाग करताना. स्वतः वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय तो वामन कावळे. सुंदर फटका निघालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलतोय, त्यानंतर परतीची फेक होते. 1 धावेवर समाधान मानतोय तो अनुप मातोंडकर. एकेरी धावेनं स्वतःचं खातं खोललंय ते अनुप मातोंडकर या कर्णधारानं. धावफलक पुढे सरकतोय 21 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 21 धावा. पण ते दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्ती एकेरीस धावफलक पाहायला मिळतोय तो आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ. 1 गडी बाद 21 धावा धावफलकावर. 6 चेंडूत शेवटच्या 6 चेंडूत 20 धावा खर्च केल्या. कारण हल्लीच्या काळात रोहनला कमी पाहायला मिळते गोलंदाजी, परंतु या मैदानावर रोहनला संधी मिळाली, परंतु त्या विरोधात फटकेबाजी केली आहे ती आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाच्या खेळाडू वामन कावळेनं. पुन्हा एकदा गोलंदाजीत बदल होतोय. 3ऱ्या षटकासाठी निखिल गावडे. बॅकफुटला झालाय. शफल होऊन फटका टोलवायचा होता. शॉट मिड विकेटला प्रवीण कुबल स्क्रीनवर पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू थांबवलाय आणि त्यानंतर परतीची फेक ही गोलंदाजापर्यंत पोहोचते. आणि त्यानंतर आपण बघितलंय झेल टिपलाय. झेल नंतर एक आणखीन हादरा म्हणजे या निखिलनं काय गोलंदाजी केली, सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. म्हणजे ज्या धावांना कुठेतरी रोधक लावणारी गोलंदाजी हवी होती ती विजय क्रिकेट क्लब साठी करतोय निखिल गावडे. यश बाद झाल्यानंतर आता अनुप माघारी परतलाय आणि त्यानंतर मैदानात पावलं टाकतोय तो प्रणय बागकर. 2 गडी बाद धावफलक 21 या धावसंख्येवर प्रणय बागकर नवीन फलंदाज पोहोचलाय. झेल टिपलाय. सुंदर झेल प्रवीण कुबलनं आणि 2 गडी बाद 21 धावा धावफलकावर. पहिली उपउपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय विजय क्रिकेट क्लब विपक्ष आरवलीश्वर आरवली या 2 संघादरम्यान.
निखिलनं काय गोलंदाजी केली, कारण पहिल्या षटकात तब्बल 1 धाव 1 गडी टिपला, यशला माघारी परतवले आणि त्यानंतर एक हॅट्रिकची सुवर्ण संधी असते, कारण पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवला होता आणि त्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्या, म्हणजे हॅट्रिकची संधी असेल. कालच्या दिवशी एक हॅट्रिक पाहायला मिळाली, ती ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाकडनं संदीप सावंतची. प्रणय बाकल संयम सातत्यपूर्ण क्रिकेट पाहायला मिळतंय. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय तो सौरभ नाईक, पहिल्या प्रयत्न चेंडू थांबवतोय, परतीची फेक ही थेट यष्ट्यावर करण्याचा प्रयत्न सौरभ नाईकचा. त्यानंतर दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित एकेरी धाव्यानं स्वतःच खातं खोलतोय तो प्रणय बाकर. धावफलक 22 धावा धावफलकावर 48 या धावसंख्येचा पाठलाग आरवली क्रिकेट संघ या मैदानावर करतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणारा तिसरा चेंडू सामना करतोय तो 3 षटकाराच्या मदतीनं वामन कावळे. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय. एक विस्फोटक फलंदाजी आरवली क्रिकेट संघासाठी. फुलटॉसचा चेंडू सुंदर फटका टोलला, सनी बटाकडनं चूक झाली, त्यानंतर बॅकअप लतेश साळगावकर करतोय. वाईडिश लॉंगवरनं लतेश साळगावकर आलाय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत केवळ एकेरी धावेवर समाधान मानतोय फलंदाजचा वामन कावळे. 23 धावा धावफलकावर 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो वाईड बॉलचा, म्हणजे आणखीन एक अतिरिक्त धाव हे प्रतिस्पर्धी संघाला मिळाले. सुंदर गोलंदाजी पाहत होतो आपण निखिल गावडेची, परंतु या चेंडूवर एक अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाला बोनसची धाव मिळवून दिली आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. खोलवर पद्धतीचा चेंडू हलकेच दिशा देतोय, आपल्या फटक्यासाठी जागा बनवली, त्यानंतर वाईडिश लॉंगऑनवरनं लतेश साळगावकर परतीचे फेक करतो. 1 धाव मिळाली प्रणय बाकरनं. धावफलक 25 धावा धावफलकावर 48 या धावसंख्येचा पाठलाग करतोय तो आरवली क्रिकेट संघ. विशाल फटका तर सुंदर निघालाय लॉंगऑनवरनं. पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय तो लतेश साळगावकर. म्हणजे पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर काय फटकेबाजी केली या विशालनं. 3 षटकार हे रोहनच्या विरोधात आणि वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळतोय आणि धावफलक सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो केवळ 26 धावा. फुलटॉसचा फटका चेंडू, त्यानंतर फटका सदवलाय डिप्स करले वर्ण संदेश केरकर येतोय. पहिल्या प्रयत्न चेंडू उचलतोय, परतीची फेक करतोय, एकेरी धावेवर समाधान मानतोय. म्हणजे प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव खर्च केली ती शेवटच्या 3 चेंडूवर निखिल गावडेनं. निखिलचा हा स्पेल संपलाय आणि धावफलक पाहायला मिळतोय तो तब्बल 3 षटकाच्या समाप्ती अखेरीचा प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी ठेवत 2 गडी बाद 27 धावा धावफलकावर. डीजे बंटी 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. मी म्हणेन कुठेतरी पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर काय फटकेबाजी वामनने केली. वैयक्तिक आपल्या 23 या धावसंख्येवर खेळतोय आणि सांघिक धावफलक 27 धावा धावफलकावर. 12 चेंडू 21 धावा सामन्याचं समीकरण आणि गोलंदाजीत बदल केला जातोय. थोडीशी टीम मीटिंग मैदानावर लागली आणि त्यानंतर आपण पाहतोय साहिल घाटवळ हा गोलंदाजीच्या मार्गावर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण 4थं षटक साहिल घाटवळ. विजय क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला उपउपांत्य फेरीचा सामना या मैदानावर खेळवला जातोय. 2 बलाढ्य संघ वेगुर्ला तालुक्यातील आरवली आणि त्याचबरोबर समोरचा संघ विजय क्रिकेट क्लब, या 2 संघादरम्यान हा सामना. साहिल सज्ज होतोय पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं.
फुलटॉस चेंडू यावेळी मात्र फटका सजवलाय तो मिड विकेटला. प्रणय बाकरच्या बॅट मध्ये चेंडू निश्चितच सीमारेषेपर्यंत पोहोचलाय 6 धावेसाठी. फुलटॉसचा चेंडू आणि याचा फायदा उठवलाय तो प्रणय बाकरनं अचूक बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळाल्या, 33 धावा धाव फलकावर. आता मात्र राहिले 11 चेंडू, 15 धावा सामना जिंकण्यासाठी. खोलवर पद्धतीचा चेंडू इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला. सचिन टाककर येतोय पहिल्या प्रयत्नात, चेंडू थांबवतोय, परतीची फेक करतोय. एकेरी धावेवर समाधान मानतो, म्हणजे संयम दाखवलाय या प्रणय बाकरनं. कारण यापूर्वीच्या चेंडूवर एक मोठा फटका षटकार आलाय. धावफलक 34 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यात 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आरवली क्रिकेट संघ 14 धावा अजूनही पाहिजेत. राहिले ते 10 चेंडू. सामना करतोय वामन कावळे. कोलवर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीवरनं पुन्हा एकदा लते साळगावकर पहिल्या प्रयत्नात चेंडू थांबवतोय. त्यानंतर परतीची फेक सनी बटाकडे होते. आणखीन एक धाव संघात भर पडते. धावफलक 35 धावा, 48 या धावसंख्येचा पाठलाग, 13 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी. राहिले ते 9 चेंडू, 9 चेंडू आणि 13 धावा. फटका तर सुंदर निघाला लॉंग ऑफ बाउंड्रीला. रोहन लोणे शर्तीचा प्रयत्न चेंडू थांबवण्यासाठी, पण तो चेंडू निश्चितच पोहोचतोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावासाठी. चौकारानं धावफलक 29 धावपर्यंत पोहोचतोय. धावफलक पाहायला मिळालाय तो तब्बल 39 धावा, 48 या धावसंख्येचा पाठलाग. या षटकात फटकेबाजी सुंदर केली आहे. एक षटकार, एक चौकार आणि झेल सुटल्यानंतर मैदानात काय घडलंय, काय फटकेबाजी केली वामन कावळेनं. स्ट्राईकला प्रणय बाकर. फटक्यासाठी जागा बनवली होती, मात्र अनबोकल चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं पुन्हा एकदा रोहन लोणे चेंडू थांबवतोय. परतीची फेक, 1 धाव संघासाठी. धावफलक 40 धावा धाव फलकावर. राहील अजूनही 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि या स्पेलची सांगता करणारा चेंडू असेल साहिल गाठवळचा. आणि खरोखर नाईक सर क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण महत्वाचं. आकोट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका. यावेळी मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रवीण कुबल आणि 10ही झेल सुटलाय मैदानावर. म्हणजे आज मैदानावर नशिबाची साथ या खेळाडूला आहे आणि नशिबाच्या साथीनं हा मैदानावर आरवली क्रिकेट संघ खेळतोय. काय फटकेबाजी आपण बघितली. विशाल कावळेला एक पुन्हा एकदा संधी मिळाली, म्हणजे शेवटचा आपण स्पेल बघितलाय. 4 षटक संपली. 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 41 धावा धावफलकावर. राहिले 6 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. प्रयत्न पाहायला मिळाले. संदेश केरकर जो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि महत्वपूर्ण शेवटचं षटक हाताळतोय. फटका फॉलोथ्रू मध्ये चेंडू थांबवण्याचा, प्रथमतः झेल टिपण्याचा प्रयत्न हा या गोलंदाजाचा. मात्र तेवढं कठीण असतं, कारण गोलंदाजी करत असताना फटकेबाजी ताकद होती. या फटक्यामागे चेंडू थांबवतोय लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं रोहन लोणे. राहिले ते 5 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. स्ट्राईकला प्रणय बाकर. 1 षटकार, 1 चौ निशी फटकेबाजी करतोय. फटका निघालाय, मात्र सुंदर झेल टिपलाय आणि झेलचीच्या स्वरूपात 3रा हादरा बसतोय तो आरवली क्रिकेट संघाला. म्हणजे 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. राहिले ते 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. 6 प्रयत्न सुरुवात सुंदर केली होती ती विशालने. त्यानंतर धावफलक बघितलाय. यश माघारी परतलाय. अनुप मातोंडकर आणि त्याच्या मागोमाग प्रणय बाकर आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान देतोय.
तो निलेश सोलसूरकर. बैठक फटका आल्या आल्या मात्र मोठा फटका आलाय निलेशच्या चेंडू पळेतनं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराला पोहोचतोय आणि षटकारानं सामना जवळपास समाप्त करतोय. काय फटकेबाजी आल्या आल्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, सामना संपवलाय. आरवली क्रिकेट संघ हा दिमाखात उपांत्य फेरी गाठणारा या स्पर्धेतील पहिला संघ ठरलाय. काय फटकेबाजी केली मैदानावर सामंत साहेब. बघा आपण क्रिकेटमध्ये सुटलेला झेल किती महागडा ठरला आणि महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण असतं आणि क्षेत्ररक्षणात ज्या चुका झाल्या त्या चुकाला आपण बघितलंय मैदानावर. काय फटकेबाजी केली पहिल्या चेंडूवर.